नमस्कार मित्रांनो, सध्या गावोगावी आणि शहरात एकच चर्चा रंगतीये, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तुम्ही या योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि जून महिन्याच्या पहिल्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहात. तर एक मिनिट थांबा, तुमच्यासाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि थोडीशी धक्कादायक सुद्धा ठरू शकते. कारण शासनाच्या नव्या अपडेटनुसार तब्बल 92 लाख महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाहीये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. 92 लाख माता भगिनी अपात्र रिजेक्ट ठरवण्यात आलेल्या आहेत. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माझा फॉर्म तर रिजेक्ट झाला नाही ना, माझ्या खात्यात पैसे येतील की नाही येणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी अतिशय डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत आणि अपात्र होण्यासाठी 5 सर्वात मोठी कारणे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलवरती. सरकारी योजना सर्वात अचूक, खरी आणि सविस्तर माहिती आपण नेहमीच आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून आता सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ही जी काही अपडेट्स आहेत, ही जी काही माहिती आहे, तर ती सगळ्यात अगोदर, शेजाऱ्याच्या अगोदर सुद्धा लवकर पोहोचतील. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या योजनेला राज्यभरातून किती प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. एकंदरीत या योजनेअंतर्गत तब्बल 2,38,00,000पेक्षा जास्त महिलांनी फॉर्म सुद्धा भरलेले होते आणि त्या पात्र ठरतील असा अंदाज होता. पण शासनाने जेव्हा या सर्व अर्जांची छाननी केली, स्क्रुटनी केली, सुरू केली, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. नियम आणि अटींची पूर्तता न केल्यामुळे यातून हळूहळू लाभार्थ्यांना कमी करण्यात आलेलं होतं किंवा कमी करण्यात येत आहे. आणि अखेर आता जेव्हा जून 2026चा हप्ता वितरित करण्याची वेळ आली तेव्हा स्पष्ट झालं की एकूण लाभार्थ्यांपैकी 92 लाख लाभार्थी हा हप्ता त्यांना दिला जाणारच नाहीये. आता आपण बघूया की एवढा मोठ्या संख्येने महिला अपात्र का झाल्या, याची मुख्य कारणं नेमकी काय आहेत. पहिले आणि सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी. बऱ्याच महिलांना विहित मुदतीमध्ये ई-केवायसी करताच आली नव्हती. काहींचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हते, तर काहींना सर्व्हर डाऊन असल्याचा फटका बसला. केवायसी न केलेल्या महिलांची संख्या या अपात्र यादीत सर्वात मोठी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारी नोकरी किंवा पेन्शन. बऱ्याच महिलांनी केवायसी तर बरोबर केली, पण छाननीमध्ये असं आढळलं की त्यांच्या घरात, कुटुंबात कोणतरी सरकारी नोकरीला आहे किंवा कोणाला तरी सरकारी पेन्शन मिळतंय. शासनाच्या नियमानुसार अशा महिलांना थेट अपात्र करण्यात आलेलं आहे. केवायसी न केलेल्या आणि या अटीमुळे अपात्र झालेल्या महिलांची संख्या जवळजवळ 50 ते 55 लाखाच्या घरात जाऊन पोहोचते. तिसरं कारण वयाची अट. जर योजनेसाठी वयाची मर्यादा ठरवून दिली होती, ज्या माता भगिनींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आपण GR बघतानाच बघितलं होतं की एक अट टाकलेली होती वयाची, त्या वयाच्या अटीतून आता या महिला बाजूला झाल्यात. चौथं कारण दुहेरी लाभ. बऱ्याच माता भगिनी महिला या आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा किंवा राज्य शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतात. त्याच्यामध्ये त्यांना दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मानधन दिलं जातं. एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही, यामुळे या नियमामुळे यांनाही वगळण्यात या ठिकाणी आलेलं आहे. पाचवं आणि महत्त्वाचं कारण परत पुन्हा एकदा उत्पन्न आणि 4चाकी वाहनं. ज्या महिलांच्या कुटुंबातील ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही 4चाकी वाहनं, 4 व्हीलर आहे किंवा ज्यांचे कुटुंब इन्कम टॅक्स IT रिटर्न फाईल करते, म्हणजेच ते उच्च उत्पन्न गटात येतात, अशा तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त महिलांना या यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. पण माता भगिनींनो, ज्यांनी सर्व नियम पाळलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. या सर्व अपात्र महिलांना वगळल्यानंतर उर्वरित सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात आता जून महिन्याचा थकीत हप्ता जमा होणार आहे. मित्रांनो, हा हप्ता 14 जुलै 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत वितरित करायला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे येत्या 14 ते 16 दरम्यान तुमच्या बँक खात्यात मेसेज नक्की चेक करा. आता ज्या महिला फक्त आणि फक्त केवायसी न केल्यामुळे हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना काळजी करायची गरज नाहीये, त्यांनी निराश होऊ नका. राज्य शासनाच्या माध्यमातून जून 2026 पासून ई-केवायसी पुन्हा चालू केली जाईल आणि जसा तो GR नुसार सांगण्यात आलेलं होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ती अद्याप सुरू झालेली नाही. महिलांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून ही केवायसी पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी या ठिकाणी जोर लावून होती आणि त्यामुळे जेव्हा शासन हे केवायसी पोर्टल सुरू करेल तेव्हा तुमची केवायसी पूर्ण झाल्यावर तुम्हालाही तुमचे अडकलेले हप्ते मिळण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी. त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं किंवा मोबाईल नंबरशी लिंक असणं एकदा चेक करून घ्या. लिंक असायला हवं किंवा लिंक करून ठेवा. जसे केवायसीचे संदर्भात किंवा या योजनेच्या कोणत्याही नवीन शासन निर्णय किंवा अपडेट येईल तसा सर्वात आधी आणि सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या शेती एक शेती चॅनलवरती पाहायला मिळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा फॉर्म मंजूर झालाय
की पेंडिंग आहे हे कमेंटमध्ये लिहा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातील परिचयात सर्व महिलांच्या व्हॉट्सअपवरती किंवा ग्रुपवरती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यांची सुद्धा केवायसी बाकी असेल किंवा यापैकी काही त्रुटीत असतील तर त्या ठिकाणी त्या पूर्ण करतील. पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.